त्यावेळेला मी हिंदुत्वाच्या नावावरती जो लुटीचा कार्यक्रम चालू आहे त्याविरुद्ध आंदोलनाचा एक पुकारा केला होता। त्यानुसार मी आणि सर्व शिवसैनिक यांनी गेल्या म्हणजे कालच्या नाही त्याच्या गेल्या रविवारी दादर इथल्या हनुमान मंदिराच्या समोर महाआरती केली, रामरक्षा पठण केलं। त्याच्यानंतर हा कार्यक्रम आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्हायला लागलेला आहे। येत्या 18 तारखेला नागपूरमध्ये हा कार्यक्रम होईल जिथे मी स्वतः जाणार आहे। माझा प्रयत्न आहे की आता हिंदूंनी झोपून चालणार नाही, जागा झालं पाहिजे। आपल्या हिंदुत्वाचा आपल्या हिंदू धर्माचा दुरुपयोग करून जर लुटण्याचा कार्यक्रम कोणी करत असेल तर त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे। एकूणच काय की सध्या देशामध्ये फार विचित्र परिस्थिती आहे। मी मागेही बोललो होतो, कदाचित तुमच्याशीच बोललो होतो का आणखीन कुठे बोललो होतो कल्पना नाही मला, पण बऱ्याच वर्षानंतर देशात आणि महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाला प्रचंड काम आहे। कारण जिथे बोट दाखवू तिथे भ्रष्टाचार चाललेला आहे। रस्त्यावरती खड्डे आहेत, पण रस्ते करणाऱ्यांचं ज्यांचं काम आहे ते गडकरी साहेब इथेनॉलवरती बोलत आहेत। तर एकूणच काय की अंधाधुंद कारभार सुरू आहे। आणि म्हणून मग मी असं ठरवलं की प्रत्येक वेळेला एकाच विषयासाठी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची। आणि आज मी जो विषय घेतलेला आहे हा विषय साधारणतः गेले किमान महिनाभर चालू आहे, पण दुर्दैवाने म्हणावा तसा तो लोकांपर्यंत जरी पोचला असला तरी लोकभावना त्याच्यावरती व्यक्त होत नाही आहेत। आणि तो विषय म्हणजे दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे आपल्या अभिजित दिपके यांनी जो विषय उचलला तो अनेक युवकांच्या किंवा मी तर म्हणेन देशातल्या प्रत्येक युवकाच्या भवितव्याचा विषय आहे। नीट परीक्षेचे पेपर फुटले, त्याच्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, कोणी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे। सरकारला वेळ नाही आहे, सत्ताधारी पक्षाला इतर पक्ष फोडाफोडीमध्ये जास्त रस आहे, पण जिथे देशाचं नशीब फुटतंय, विद्यार्थी आत्महत्या करतायत, त्यांच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही आहे। आणि मी आजची जी पत्रकार परिषद घेतलेली आहे ती त्या आंदोलनाला आणि सोनम वांगचुक यांना पूर्ण पाठिंबा जाहीर करण्यासाठी मी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। सोनम वांगचुक एक मला येऊन भेटून गेले गेल्या महिन्यामध्ये। नेहमी मला त्यांच्याबद्दल एक आदर राहिलेला आहे। त्यांच्या खरं म्हटलं तर बुद्धिमत्तेचा देशाने उपयोग करून घ्यायला पाहिजे, पण अशाही व्यक्तीला देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकलं जातं। आज ती व्यक्ती तिकडे आमरण उपोषणाला बसलेली आहे, दिवसागणिक त्यांची तब्येत खालवत चाललेली आहे। 16 दिवस झाले। मी एक 4 दिवसापूर्वी मुद्दामून अरविंद सावंत यांना त्यांच्या भेटीसाठी पाठवलं होतं। मी फोनवरून त्यांना विनंती केली की सोनमजी तुम्ही प्राणांतिक उपोषण करू नका, कारण तुमच्यासारख्या व्यक्ती या देशाला पाहिजेत आणि सरकारला काय पडलेलं नाही। अशा एक एक व्यक्ती जर आपणहून जात असतील तर सरकारला ते हवंच आहे असं नाईलाजाने मला म्हणावं लागते। आज कोणाच्या लक्षात असेल किंवा नसेल, 2018 साली JD अग्रवाल ह्यांनी गंगेसाठी आमरण उपोषण केलं होतं। मला वाटतं 115 दिवसाचं उपोषण होतं। काय होतं त्यांच्या उपोषणाचा विषय? स्वतःसाठी काय मागत होते का? तर गंगेमध्ये जे काय सगळं बट्ट्याबोळ झालेला आहे गंगेचा, त्याबद्दल त्यांनी त्या उपोषण केलं होतं। त्यांनी प्राण सोडला, कोणी त्याची तशी म्हणावी तशी दखल घेतली नाही। गंगेत अजूनही त्याच्यानंतर कोरोना आला, गंगेमध्ये मृतदेह सोडले गेले, सगळा बट्ट्याबोळ चाललेला आहे। आणि आज देखील सोनम वांगचुक यांची प्रकृती ही दिवसागणिक खालवत चाललेली आहे। मी तर म्हणेन आज आता असा एक क्षण आलेला आहे, जरी मी या एका विषयासाठी प्रेस कॉन्फरन्स घेत असलो तरी सगळ्या जणांनी सगळे विषय घेण्याची आवश्यकता आहे असं नाही, मात्र एखादा विषय जरूर असा असायला पाहिजे की त्याच्यावरती देशातल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला पाहिजे। मी अजूनही तिथे कोणी पक्षाचे झेंडे घेऊन जावे या मताचा नाही आहे, कारण अभिजित दिपके हा युवक देशातल्या युवकांचा आवाज तिकडे उठवतोय आणि हे युवक जे आहेत हे सुशिक्षित आहेत। म्हणजे आज सकाळी मी ते सोशल मीडियावरती बघितलं, ते असेल तर भयानक आहे, कारण 20 तारखेला मला वाटतं त्यांनी मोर्चा आयोजित केलेला आहे आणि अभिजित दिपकेने असा एक दावा केलेला आहे की येत्या 20 तारखेच्या आत काही गुंड तिकडे सोडून हिंसाचार माजून हे आंदोलन उधळून लावण्याचा
काही जणांचा प्रयत्न आहे. हे फार हिणकस आणि नीच वृत्तीचे लक्षण आहे. एकूणच सोनम वांगचुक आहेत, अभिजित दिपके आहे आणि सगळे जे काही युवक आहेत हे कोणासाठी लढत आहेत? देशातल्या सर्व युवकांनीच नव्हे तर त्यांच्या पालकांनी सुद्धा जागं झालं पाहिजे की अरे, आत्महत्या करणारा हा जरी त्यांचा मुलगा होता किंवा त्यांची मुलगी होती, पण कदाचित उद्या आपल्यावरती वेळ येऊ शकते. हा विषय राजकीय पक्षाचा नाही आहे, राजकारणाचा विषय नाही आहे, हा देशाचा विषय आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं देशभर काही ना काहीतरी प्रत्येक, आता मी म्हणेन मग प्रत्येक राजकीय पक्षाने देशभरामध्ये आपापल्या राज्यामध्ये त्यांच्या समर्थनार्थ काहीतरी केलं पाहिजे. कारण देश जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत या बेफिकीर सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा कळणार नाही. काय मागतायत सोनम वांगचुक? काय सरकार त्यांच्याशी जाऊन बोलले तरी का? मला आठवत आहे जेव्हा अण्णा हजारे तिकडे उपोषणाला बसले होते तेव्हा सुषमा स्वराज यांनी एक भाषण केलं होतं. ते भाषण आजही उपलब्ध असेल. निदान त्यावेळेला त्यांच्याबरोबर चर्चा तरी झाली होती किंवा असावी असं मला वाटतं. तुम्हाला आठवण करण्यात विलासराव देशमुखांची नियुक्ती केली होती. विलासराव देशमुखांची नियुक्ती केली गेली होती. आता कोणी तिकडे ढुंकून बघायला नाहीये तयार. काय फरक काय पडतो? जर एखाद्या व्यक्तीकडनं एखादं काम नीट होत नसेल तर त्या व्यक्तीला बदलण्याची मागणी होत असेल की जिच्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य हे बर्बाद होत असेल तर त्या व्यक्तीला बदलायला काय हरकत आहे? ह्याच्यामध्ये कमीपणा काय? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन तिकडे जर काय सक्षम व्यक्तीची नेमणूक केली गेली तर याच्यात कमीपणा मानण्याचं कारण काय? जे विद्यार्थी जागून, आणि मी बघतोय की अनेक पालक सुद्धा अतिशय म्हणजे संतापलेले आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्याची पुंजी लावून माझा मुलगा माझी मुलगी शिकली पाहिजे, सुशिक्षित झाली पाहिजे, मोठी झाली पाहिजे, मला शिकता नाही आलं पण माझा मुलगा किंवा मुलगी शिकली पाहिजे. त्या मुलाचं संपूर्ण शिक्षण आणि त्यांची आयुष्यभराची पुंजी ही एका याच्यात बर्बाद होते आणि कोणाला काही पडलेलं नाही आहे. बरं, त्याच्यात आणखीन आता हे बोललं तर पुन्हा महाराष्ट्राचा अपमान होईल असं मुख्यमंत्र्यांना वाटू शकतं. कारण या नीट परीक्षेचं जे काही पेपर फुटीचं केंद्र आहे हे महाराष्ट्रामध्ये होतं. अटका झाल्या, पुढे काय? पुढे काय? मग एकूण एका पाठोपाठ एक पेपर फुटत आहेत. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर सुद्धा आंदोलनं झाली. तर कोणाला कारभाराची काही चिंता नाही आहे. देशात काय चालले त्याच्याबद्दल काही पर्वा नाही आहे. आम्ही आपले परदेशात फिरतो, आम्हीच आपले भाडेचे तट्टू आणून आमचं स्वागत करून घेतोय आणि सगळं काय आबादी आबाद आहे असं भासवतोय. हे मला वाटतं चांगलं लक्षण नाही. आज परत एकदा सांगतो, मी शिवसेनेतर्फे सोनम वांगचुक आणि या मुलांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहे. आणि ज्या ज्या वेळेला शक्य असेल, जिथे आम्ही उतरण्याची गरज असेल तिथे महाराष्ट्रभर आम्ही तर उतरूच. आपल्या माध्यमातून मी देशातील सर्व पक्षांना सांगतोय की आपण देखील आपापल्या राज्यामध्ये, राज्यातील प्रमुख शहरामध्ये या युवकांना बळ मिळेल अशा पद्धतीने काही प्रतिकात्मक असेल, आणखीन काही असेल, हे समर्थनार्थ आंदोलन करा किंवा प्रदर्शन करा की जेणेकरून आजही देशातली युवा शक्ती जी आपण देशाचे भाग्यविधाते समजतो त्या भाग्यविधात्यांना कळेल की आजचे जे भाग्य किंवा दुर्भाग्य विधाते आहेत हे आपल्या सोबत आहेत. तुम्ही दिल्लीत जाऊन पाठिंबा देणार सहभागी होणार आहे का शिवसेना? ऐका, मी 20 तारखेच्या मोर्चात सहभागी सगळ्यांनी व्हावं असं म्हणालेलं नाहीये. ज्यांना जायचंय, मला जायचं वाटलं तुम्ही जरूर जाईल, परंतु किमान मी जिथे आहे तिथे तरी मी काहीतरी करावं. मी असं सगळ्यांना सांगत नाही की देशातनं सगळ्यांनी चलो दिल्ली. नाही, तुम्ही जिथे आहात तिथे तर उभे राहा. मी मुंबईत आहे, मी मुंबईत तर उभा राहिलो पाहिजे. मी पुण्यात आहे, पुण्यात राहिलो पाहिजे. मी चेन्नईत आहे, चेन्नईत राहा. बंगालमध्ये, कलकत्त्यात राहा. सर्वत्र जिथे देशातनं सगळ्या चहूबाजूनी हे रान पेटेल त्यावेळेला सरकारला या युवकांसमोर गुडघे टेकावे लागतील. आणि म्हणून जर मला वाटलं तर मी जरूर जाईन देखील. असं काही नाही आहे की मला त्याच्यामध्ये काय वाटतंय. पण आज सुद्धा ही जी त्यांची जी चळवळ आहे ती कोणत्याही पक्षाचा झेंडा हातात न घेता चाललेली आहे. कारण नाईलाजाने मला असं म्हणावं लागतंय की देशातल्या तरुणांचा आणि युवकांचा कदाचित या फोडाफोडीच्या सगळ्या नीच राजकारणामुळे प्रस्थापित राजकीय नेत्यांवरचा विश्वास उडाला असेल आणि त्यांना असं वाटत असेल की कोणताच राजकीय पक्ष माझ्यासोबत नाही. तर आम्ही तर आहोत, पण तिथे कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता आंदोलन होत असेल तर त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. राज्यभरात एक विषय असा आहे की तुम्हाला असं वाटतं का, कारण तुम्ही इंडिया अलायन्स मध्ये एक प्रमुख पक्ष आहात, तर देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांनी म्हणजे राहुल गांधींनी
या व्यासपीठावर जाऊन या आंदोलनाला समर्थन दिलं पाहिजे? जरूर. म्हणजे माझं तर म्हणणं आहे, मला वाटलं तर मी सुद्धा जाईन. राहुल गांधींनी गेलं पाहिजे. देशातील ज्यांना असं वाटतं, मग अगदी भारतीय जनता पक्षातले असले तरी, जसं मी राम रक्षा आंदोलनात भाजपच्या कट्टर कडवट हिंदुत्ववादींना आवाहन केलं होतं की ज्यांना हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे त्यांनी सहभागी व्हावं, तसंच आज देखील मी पक्षाच्या पलीकडे जाऊन ज्यांना या देशातल्या युवकांबद्दल एक आस्था आहे, तो कोणत्याही पक्षाचा असो, पक्षाचे जोडे बाजूला ठेवून तिथे जावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि नाही तर किमान आपण जिथे आहात, म्हणजे आता जसं तामिळनाडूमध्ये स्टालिन आहेत, ते विजय आहेत, केरळामध्ये आता काँग्रेसचं सरकार आले, कर्नाटकात आहे, तिकडे ममता दिदी जरी विरोधी पक्षात असल्या तरी सर्वांनी, अखिलेश आहेत उत्तर प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये कोण असतील, झारखंडमध्ये कोण असतील, तर संपूर्ण देशात किमान त्या राज्यातल्या प्रमुख शहरामध्ये सगळे जर का रस्त्यावर उतरले आणि याला पाठिंबा दिला तर मला वाटतं देशात 16 दिवस आंदोलन सुरू आहे. राहुल गांधी जिथं राहतात हक्केच्या अंतरावर आहे. तिथून जनता बघा, हा विषय राहुल गांधींच्या भविष्याचा नाही आहे, हा विषय देशाच्या युवकांच्या भविष्याचा आहे. म्हणून आपण त्याच्यावरती चर्चा करूया. कोणी काय करायचं, समजा आज मी प्रेस घेतली नसते, मला तळमळ वाटली, मी घेतली. जेव्हा अभिजित दिपकेनं आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळी संजय राऊत यांनी एक ट्विट करून एक फोटो केला होता की अभिजित दिपके आणि नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातला तो आणि भेट झाली असं म्हटलं होतं की कुठेतरी भाजप पुरस्कृत हे आंदोलन आहे अशा प्रकारचे त्यावेळेला त्यांनी तो ट्विट केला आणि त्या ट्विटमुळे त्यांच्याबद्दलचा जो संभ्रम होता तो दूर झाला. आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाची जी एक वृत्ती दिसते, असंवेदनशीलता, ही जाहीर झाली. कारण हा फोटो त्यांनीच कदाचित ट्विट करून ते तसं करू शकले असते, पण संजय राऊत यांनी ट्विट केल्यामुळे त्या अभिजितवरचा संभ्रम दूर झाला. आणि आता जे दिसते, म्हणजे आता सोनम वांगचूक हे मी त्यांना स्वतः विनंती केली की तुम्ही असं करू नका, उपोषण सोडा, पण तो माणूस तो मेरा कुछ भी होने दो लेकिन देश का भला होना चाहिए. आता अशा व्यक्तीसमोर आपण काय बोलायचं. म्हणून आज सुद्धा मी एक त्यांना आपल्या माध्यमातून हात जोडून विनंती करतोय की वांगचूकजी, आपल्यासारखी माणसं आम्हाला हवी आहेत, देशाला पाहिजे आहेत. हे सरकार असंवेदनशील आहे. आपल्यासारखे लोक राहिली काय न राहिली काय सरकारला काही फरक पडत नाही, पण आपल्या बुद्धिमत्तेचा आपल्या बुद्धिमत्तेची देशाला गरज आहे. कृपा करून उपोषण सोडा. आम्ही सगळे किंवा आपण सगळे एकत्र मिळून ह्या देशाला सांभाळू. मागच्या काही वर्षांपासून एक पांडा पडतोय. शेतकऱ्यांचं आंदोलन असेल किंवा कोणाचंही आंदोलन असेल, महिनो ते चालत राहतं, परंतु सोनम वांगचूक यांचं आंदोलन हे आमरण उपोषण आहे आणि पुढे जाऊन असं काही बरवाईट होऊ नये यासाठी तुम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकारवरती, केंद्र सरकारवरती सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न करणार आहात का? कोणाशी मी आता जे बोललो तर तेच आहे. तारखेला पार्लमेंटच्या पहिल्या दिवशीचा विषय पार्लमेंटला घेतला. आज पार्लमेंट सुरू होतोय. 20 तारखेला आमचे खासदार तर या विषयावरती दणानून सोडतीलच, संसद दणानून सोडतील. पण त्यावेळेला राहुलजींना सुद्धा मी विनंती करतोय, सर्व पक्षाच्या खासदारांना सांगतोय, अगदी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना सांगतोय की तुमच्यात जर माणुसकीचा एखादा अंश शिल्लक असेल तर ह्या आंदोलनात सहभागी व्हा. प्रेस कॉन्फरन्स मध्ये 3 लोक नेहमी असायची, 2 खासदार तुमचे आणि ठीक आहे. आता मला असं वाटतं की हा विषय संपूर्ण तुमच्या ठीक आहे, पिछले कुछ दिनों से आप देख रहे हो एक विषय पर आंदोलन चल रहा है, लेकिन मुझे नहीं लगता सारे लोगों ने उसके ऊपर कुछ ध्यान दिया है. लेकिन विषय तो बहुत महत्वपूर्ण है. अपने देश की युवा का भविष्य उससे जुड़ा हुआ है और वो जो विषय है स्वाभाविक है. नीट की जो एग्ज़ाम थी उसके पेपर लीक के बारे में है. अभिजीत दिपके जो अमेरिका में रहते थे, अपने पढ़ाई के लिए गए थे, उन्होंने वहाँ से आवाज़ उठाई, लेकिन हमारे देश में से किसी ने आवाज़ उठाई नहीं थी. वो अमेरिका छोड़कर यहाँ आए, आवाज़ उठाई. एक कॉकरोच जनता पार्टी नाम से उन्होंने एक आंदोलन शुरू किया और आप देख रहे हो कि बहुत ही
सपोर्ट सोशल मीडिया पर उनको मिल रहा है। आज मैं आपके साथ इसलिए बात कर रहा हूँ क्योंकि पिछले 15 दिनों से सोनम वांगचुक जी वहाँ अनशन पर बैठे हुए हैं। दिन ब दिन उनकी तबीयत है वो कमज़ोर होती चली जा रही है। मैंने प्रयत्न किया, 4 दिन पहले अरविंद सावंत जी को मैंने वहाँ उनको मिलने के लिए भेजा था और तब मैं स्वयं उनके साथ मैंने फ़ोन पर बात की थी, विनती की थी कि सोनम जी आप जैसे लोगों की हमें और देश को ज़रूरत है, कृपा कर कर अनशन छोड़ो। लेकिन मानने के लिए तैयार नहीं। सरकार तो कुछ परवाह नहीं है, ना ही उनके साथ बात करने की कोशिश कर रही है, ना ही जो युवा है, बहुत सारे युवाओं ने खुदकुशी भी की है, लेकिन सरकार उनकी तरफ देखने के लिए भी तैयार नहीं है। और इसलिए मैं चाहता हूं कि अब समय आया है पूरे देश में अपने अपनी पार्टी का जो एजेंडा है बाजू में रखकर हम सारे लोग इकट्ठा आकर वो जो आंदोलन चल रहा है उसका समर्थन करें। और वो इसलिए करें क्योंकि ये सिर्फ एक पार्टी का एजेंडा नहीं है, अपने देश का भविष्य का विषय है। और देश के भविष्य के लिए आज जिनके कंधों पर जिम्मेदारी है वो अपनी जिम्मेदारी नहीं उठाएंगे तो देश की स्थिति बड़ी बुरी हो सकती है, खराब हो सकती है। और मैं आज खुलेआम सोनम वांगचुक जी को और दीपके को मेरा समर्थन दे रहा हूं। अगर ज़रूरत पड़े तो मैं भी दिल्ली जाऊंगा, लेकिन मैं आज आपके माध्यम से पूरे देश के जितने सारे राजनीतिक पार्टियां हैं उनको यही कह रहा हूं, आप जहां भी हो, जिस राज्य में हो, जिस शहर में हो, आप बाहर आइए और समर्थन के लिए कुछ ना कुछ जरूर करिए। आपकी जो सांसद हैं, तीनों सांसद वो इस प्रोटेस्ट का हिस्सा बने। मेरे सांसद ही नहीं, मैं सारे सांसद जितने कितने 550 सबको मैं और राज्यसभा के सबको मैं ये सवाल पूछ रहा हूँ या रिक्वेस्ट कर रहा हूँ। रिक्वेस्ट शब्द जरा अच्छा है कि अगर आप में जरा भी इंसानियत बाकी रही हो तो आप इस आंदोलन का समर्थन करें। सर, बाकी